नमस्कार. मी एक 2-5 सेकंदात सुरुवात करतो. मला फक्त ही पोस्ट माझ्या टाईमलाईनला शेअर करू द्या आणि आवाज येत असेल तर प्लीज कोणीतरी थंब किंवा हे दाखवा मला, म्हणजे मग मला कन्फर्म होईल आणि आपण मग आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आवाज येतोय का माझा? लोक जुळतायत, मला फक्त आवाज येतोय. हां, आवाज मी कन्फर्म केलेला आहे माझ्या टाईमलाईनला. मित्रांनो, आपण आता टॉपिक सुरू करूयात. तर गेल्या 3 दिवसांपासून मी मॅक्स महाराष्ट्रावर रोज रात्री 9:30 वाजता येतो आहे आणि कोरोनाशी संबंधित वेगवेगळे टॉपिक, या टॉपिक्सवर वेगवेगळे एज ग्रुप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक, पेशंट्स यांच्या कंडिशनमध्ये कोरोनाचा कसा परिणाम होतो आणि त्या संदर्भात कुठल्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत याची शास्त्रशुद्ध माहिती मी रोज संध्याकाळी 9:30 वाजता तुमच्यासमोर आणतो आहे. आणि यापूर्वी मी लहान मुलांच्या बद्दलचा एक टॉपिक केला आहे आणि काल मी डायबिटीसवर बोललो आणि लोकांना तो बराच टॉपिक आवडलेला आहे. आज मी तुमच्याशी प्रेग्नन्सी आणि महिलांचं आरोग्य, मेनली प्रेग्नन्सीच्या संबंधी ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आणि बाळ जन्माला घालणे, डिलिव्हरी, त्यानंतरचं काय, या संदर्भात चर्चा करणार आहे. खरं तर प्रेग्नंट होणं, बाळाचं प्लॅनिंग करणं, डिलिव्हरी या अतिशय एक्साइटमेंटच्या गोष्टी असतात, या आनंदाच्या गोष्टी असतात त्या फॅमिलीसाठी, त्या महिलेच्या जीवनासाठी. परंतु आज हा कोरोना जो येऊन ठेपला आहे त्यामुळे जे लोक प्रेग्नन्सीचं प्लॅन करतायत, ज्या महिला प्रेग्नंट झाल्या आहेत, त्यांचे कुटुंबीय हे सगळेच धास्तावलेत. कारण त्यांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत या कोरोनामुळे, की या कोरोनामध्ये प्रेग्नंट होणं सेफ आहे का, डिलिव्हरीचं कसं होईल, बाळाला कोरोना होईल का, बाळाच्या शरीरावर आणि आरोग्यावर काही प्रॉब्लेम होईल का, बाळ जन्माला कुठल्या पद्धतीने घालायचं, जन्माला आल्यानंतर बाळाचं काय करायचं, अशा अनेक शंका कुशंकांनी सगळेच जण आज त्रासलेले आहेत. तर त्यासाठी मी आजची जी ही चर्चा आहे ती शास्त्रशुद्ध माहिती काय आहे, प्रॅक्टिकल टिप्स काय आहेत याच्यावर बोलण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे. मित्रांनो, मी डॉक्टर संग्राम पाटील. मी इंग्लंडमध्ये ग्वेनेड हॉस्पिटल इथे हॉस्पिटलमध्ये काम करतो कन्सल्टंट म्हणून, आणि सध्या मी कोरोनाच्या ICUमध्ये स्पेशालिस्ट म्हणून काम करतो आहे. तर टॉपिकला सुरू करूयात. तर मी हा टॉपिक 4 डिव्हिजन्समध्ये विभागलेला आहे. पहिली गोष्ट, मी थोडक्यात प्रेग्नन्सीमध्ये काय होतं ते सांगणार आहे. सेकंड भाग जो आहे पार्ट, त्यामध्ये मी कोरोना प्रेग्नन्सीवर काय परिणाम करतो आणि आताचा लेटेस्ट जो एव्हिडन्स आहे, यातलं जे शास्त्रशुद्ध माहिती जगातनं जी आली आहे ती काय सांगते. तिसरी माहिती, बाळाच्या संदर्भात, बाळ जन्माला जे येणार आहे त्याची सुरक्षा आणि त्याच्याबद्दल काय करायचं जन्माला आल्यानंतर. आणि चौथी गोष्ट, प्रेग्नंट बायकांच्या सेफ्टीसाठी त्यांनी कामावर कुठल्या खबरदारी घ्यायच्या, कामावर जायचं की नाही, आणि काय करायचं, काय नाही करायचं या संदर्भात. असे 4 भाग आहेत. तर मुद्दे खूप आहेत, त्यामुळे मी पटापटा ते संपवायचा प्रयत्न करेन. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रहो, प्रेग्नन्सी जी आहे हा मुळातच, जरी एक प्रत्येक मॅरिड कपलला, जवळजवळ प्रत्येकाला एक प्रेग्नन्सी हवी असते, बाळ हवे असतात, असं जरी असलं तरी प्रेग्नन्सी ही काही खूप सुरक्षित आणि खूप आनंददायी असा अनुभव असतेच असं नाही. तर त्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्रेग्नन्सीमुळे जे बदल होतात त्या महिलेच्या शरीरात आणि जीवनात, शिवाय या प्रेग्नन्सीमध्ये आई असते, बाळाची इन्व्हॉल्वमेंट असते, कुटुंबीय असतात, यात एक कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक बदल त्या कुटुंबामध्ये होतात. त्या महिलेला जॉब आणि कामाच्या संदर्भात काही बदल करावे लागतात. आणि ह्या वर्षी हा कोरोना येऊन ठेपला आहे, त्यामुळे हॉस्पिटल्स नीट उपलब्ध नाहीत, आरोग्यसेवा व्यवस्थित त्यांचा ॲक्सेस या प्रेग्नंट लेडीजसाठी नाही. आणि आता पावसाळा येऊन ठेपला आहे आणि तुम्ही या कोरोनाच्या संदर्भात ज्या मजुरांचे जे हाल झालेत, स्थलांतरित होणाऱ्या लोकांचे, ते जर बघितले, त्यात अनेक महिलांनी रस्त्यावर बाळांना जन्म घातला, अनेक महिलांनी ट्रेनमध्ये, बसमध्ये बाळांना जन्म घातला. त्यांच्या आरोग्याची अत्यंत हाल झाले आहेत. तर हे सगळं पाहता आणि घरात धास्तावून बसलेले कुटुंबीय जे
कपल्स आहेत ज्यांना प्रेग्नन्सीबद्दल भीती वाटते आहे त्याच्यावर ही माहिती मी तुम्हाला सांगतोय. तर प्रेग्नन्सीमध्ये काय बदल होतात? प्रेग्नन्सीमध्ये महिलेचं शरीर बदलतं, त्या मुलीचं मानसिक बदल होतात, तिच्या कुटुंबामध्ये अनेक बदल होतात. प्रेग्नन्सीमध्ये अनेक कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होतो, अनेक कुटुंब आनंदात सुद्धा राहतात, परंतु या ताणतणावामुळे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढतात. असे अनेक बदल आणि वर्ण हा लॉकडाऊन यामुळे प्रेग्नन्सी ही सध्या खूप स्ट्रेसफुल असा विषय झालेली आहे. तर हा झाला थोडक्यात प्रेग्नन्सीचा वृत्तांत. आता कोरोना प्रेग्नन्सीमध्ये काय करतोय? तर कोरोना हा जो विषाणू आहे, व्हायरस आहे मित्रांनो, हा नवीन नाही आहे, हा जुनाच व्हायरस आहे. आत्ताचा जो व्हायरस आला आहे तो हा त्यांचा चुलत भाऊ आहे आणि ह्या व्हायरसची आपल्याला खूप माहिती नाही. असं असलं तरीसुद्धा पूर्वीच्या कोरोना व्हायरसेसमुळे प्रेग्नन्सीवर काय परिणाम झाला याचा एक अंदाज घेत इथले पश्चिमेतले जे रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी आहे किंवा जी अमेरिकन बॉडी आहे ऑब्स्टेटिक्स गायनेकॉलॉजी, यांनी प्रेग्नन्सीला ॲट रिस्क स्टेट म्हणून डिक्लेअर केलं आहे की प्रेग्नन्सी ही थोडीशी कोरोनाच्या दृष्टीने धोक्यातली स्टेज आहे. असं जरी असलं तरी आनंदाची गोष्ट अशी आहे की प्रेग्नंट ज्या बायका आहेत त्यांच्यामध्ये जर कोरोना झाला आणि त्या पॉझिटिव्ह झाल्या आणि आजारी पडल्या तर त्यांना किंवा त्यांच्या जन्माला आलेल्या बाळांना फारसा धोका इतरांच्या मानाने, इतर एज ग्रुप किंवा इतर लोकांच्या मानाने हा वाढलेला दिसून येत नाहीये. ही एक आनंदाची बाब आहे. तर या बाबतीमध्ये एक UK मी जिथे काम करतो इथे एक ऑब्झर्वेशनल स्टडी पुढे आली. त्यात त्यांनी 427 महिला ज्या कोरोना पॉझिटिव्ह होत्या अशा महिलांचा अभ्यास केला आणि त्यांच्या डिलिव्हरीचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या महिला जेव्हा डिलिव्हरीला गेल्या तेव्हा त्यांच्यातल्या 0.5% महिला त्यांना कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या यांना हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं आणि त्यातल्या म्हणजे खूप कमी प्रमाण आहे. तुम्ही जर नीट विचार केला 0.5% महिलांना फक्त हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं आणि त्यातल्या फक्त 10% महिलांना ICUची केअर लागली. म्हणजे हे प्रमाणसुद्धा बरंच कमी आहे आणि त्यांना जीवाचा धोका हा इतरांपेक्षा जास्त झालेला नाही. तर ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे. पण याच्यात एक धोक्याची घंटा अशी आहे की भारतीय वंशाच्या महिलांना जास्त रिस्क आहे इथल्या महिलांपेक्षा. वय 35 असेल, त्यापेक्षा जास्त असेल, वजन जास्त असेल तुमचं, तुम्हाला डायबिटीस असेल किंवा इतर कुठले आजार असतील तर या महिलांमध्ये धोका जरा जास्त दिसून येतो. तर हा झाला कोरोना पॉझिटिव्ह महिलांमध्ये काय आउटकम होत आहे त्याबद्दलचा वृत्तांत. आता कोरोना झालेली महिला एखादी प्रेग्नंट झाली तर तिच्यामध्ये अबॉर्शनची रिस्क वाढते का? तर नाही. अशी कुठलीच अजून असा पुरावा आलेला नाही. अबॉर्शनची रिस्क यांच्यामध्ये वाढत नाही. मग एखादी महिला प्रेग्नंट झाली आजकालच्या काळामध्ये तर त्यांना डॉक्टरकडे जाणं अवघड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी डॉक्टरांना ॲक्सेस कसा करायचा? तर रॉयल कॉलेजने असं गाईडलाईन दिली आहे की तुम्हाला पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये ह्या काळात जर इतर कुठल्या समस्या नसतील तर तुम्ही ओव्हरऑल 6 वेळा डॉक्टरांना भेटलं पाहिजे, दवाखान्याच्या भेटी केल्या पाहिजे प्रेग्नन्सी पूर्ण 9 महिन्याच्या काळामध्ये. आणि तुम्ही जेव्हा डॉक्टरांना भेटायला जाल, तुमचे जे कोण डॉक्टर प्रायव्हेटमध्ये असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातले असतील त्यावेळेला त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधा, त्यांचा नंबर घ्या, फोन नंबर दवाखान्याचा, आणि कमीत कमी वेळा त्यांना न भेटता फोनवरनं किंवा व्हिडिओवरनं जास्तीत जास्त संपर्क करून तुमच्या ज्या शंका असतील त्यांचं निरसन करून घ्या. आणि ही झालं तुमच्या भेटीबद्दल. आणि एकाच भेटीमध्ये तुमची सोनोग्राफी, औषधं लिहून घेणे, गोळ्या लिहून घेणे, तपासणी करणे, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे परत परत तुम्हाला तिकडे जाण्याची गरज नाही. तर असा हा तुमचा जो तपासणी ANC चेकअप ज्याला जे म्हणतात त्या प्रेग्नंट लेडींबद्दल आहे. आता बऱ्याच महिलांना अशी शंका येईल, जसं जनरल पब्लिकला शंका येते की मला कोरोना आहे का? तर कोरोनाची लक्षणं लक्षात घ्या. ताप येतो, कंटिन्युअस खोकला येतो, काही दिवस नव्याने खोकला सुरू होतो हा, आणि काही महिलांना जर गंभीर झाला तर श्वास लागेल तुम्हाला. काही महिलांना वास किंवा चव यांचे प्रॉब्लेम्स होतील, चव नीट येणार नाही, वास नीट येणार नाही, काहींना डायरिया होईल. तर अशी लक्षणं असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ते कदाचित तुमची टेस्ट करतील
किंवा करणारही नाहीत, तुमचे लक्षणं काय आहेत त्याप्रमाणे. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि निगेटिव्ह आली तर काय, तर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली प्रेग्नंट असताना म्हणजे तुम्हाला वेगळी इतरांपेक्षा काळजी घेण्याची गरज नाही. जशी माणसांना किंवा प्रेग्नंट नसलेल्या लोकांना कोरोनाच्याबद्दल काळजी घ्यावी लागते, तीच काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि त्याच्यावर तुम्ही कुठल्या लेवलला तुमची प्रेग्नन्सी आहे त्यानुसार तुम्हाला तुमच्या पोटाकडे लक्ष ठेवावं लागेल, बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवावं लागेल. आणि त्या संदर्भातल्या जर काही कंप्लेंट्स असतील, तुम्हाला शंका असतील, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना, प्राथमिक आरोग्य केंद्राला, आरोग्य सेवकाला संपर्क करावा लागेल. आता साधारणतः कोरोनाचा आजार, तुम्ही तरुण मुली आहात प्रेग्नंट होणाऱ्या, त्यामुळे तुमच्यामध्ये त्याचा आउटकम हा चांगला असणार आहे, तुम्हाला धोका होणार नाही आहे. तर 2 आठवडे हा आजार साधारणतः चालतो. 2 आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्यातल्या बहुतांश महिला या बाहेर येणार आहे. त्यामुळे 2 आठवड्यानंतर तुमची लक्षणं गेली, ताप गेली की त्यानंतर तुम्ही सुरक्षित आहात. तर काही महिलांना लक्षणंच येणार नाहीत, काही तुमच्यातल्या महिलांना माइल्ड लक्षणं येतील, खोकला, ताप, अशक्तपणा वगैरे. तुम्हाला दवाखान्यात ॲडमिट करण्याची सुद्धा गरज नसेल, तुम्ही घरीच सेल्फ आयसोलेट करायचं, मास्क लावायचा, म्हणजे इतरांना तुमच्यापासून तो कोरोना पसरणार नाही. आणि जर जास्त गंभीर त्यात तुम्हाला लक्षणं झाले तर डॉक्टर कदाचित ॲडमिट करतील आणि तुमच्यातल्या अगदी मोजक्याच महिलांना ICUची गरज लागेल. हे मात्र तुम्हाला सतर्क राहावं लागेल. त्यानुसार तुम्हाला कोरोनाची लक्षणं वाढलेत की काही प्रेग्नन्सीचे लक्षणं आलेत, म्हणजे अंगावरून रक्त जाणे, पाणी लीक होणे वगैरे यासारखे जे आहेत ते या गोष्टींकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. आता तुम्ही कोरोना जर पॉझिटिव्ह असाल तर तुमच्या डिलिव्हरीचं काय, आणि कोरोना तुम्हाला नसेल तर डिलिव्हरीचं काय. कोरोना नसेल, तुम्हाला लक्षणं नसतील, तर तुमची डिलिव्हरी नॉर्मल जशी ज्या मार्गाने एरवी होते तशी होणार. आणि कोरोना असेल, तुम्हाला पॉझिटिव्ह झालेला असेल, तर तुमचे डॉक्टर, तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र हे योग्य काळजी घेऊन तुमची डिलिव्हरी करतील. तुम्ही वेगळी काळजी करायची गरज नाही. त्यामुळे मनात काही तुमच्या शंका कुशंका असतील, कोरोना झाला आहे म्हणून काय, तर ती काळजी करायची गरज नाही. आणि डिलिव्हरीनंतरचा जो काळ असेल तो सुद्धा इतर बायकांसारखाच आणि कोरोना नसताना जसा असतो तसाच असतो. त्यामध्येही वेगळं असं टेन्शन किंवा चिंता करण्याची गरज नाही. आता हे झालं प्रेग्नन्सीविषयी. आता बाळासंदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर बाळाला कोरोनामुळे काही धोका आहे का? मित्र हो, पूर्वीचे जे कोरोना होते व्हायरस, त्यातून असं लक्षात आलं आहे की काही वेळा बाळाला जर तुमच्या नंतरचे 3 महिने, शेवटच्या 3 महिन्यात जर त्या कोरोनाचं इन्फेक्शन झालं तर त्या महिलांमध्ये लवकर डिलिव्हरी म्हणजे कमी वयाचं बाळ जन्माला येण्याची शक्यता आहे. या कोरोनामध्ये मात्र तसं फारसं दिसून आलेलं नाही. त्यामुळे बाळाला ओव्हरऑल कोरोना जर आईला झाला तर ओव्हरऑल अजून कुठलीही रिस्क दिसून आलेली नाही. पहिल्या 3 महिन्यात जरी तुम्हाला कोरोना झाला तरी बाळाच्या जे वेगवेगळे अवयव, हृदय, ब्रेन वगैरे डेव्हलप होतात त्यामध्ये रिस्क दिसून आलेली नाही. त्यामुळे 15 दिवस तुम्ही प्रेग्नंट असताना कोरोनाचा काळ संपला की त्यानंतर 15 दिवसांनी आम्ही एक अल्ट्रासोनोग्राफी करतो आणि त्यातून बाळाची वाढ वगैरे सगळं व्यवस्थित बघतो. तर आम्हाला इथे UK कुठलेही त्यात बदल दिसत नाहीत. त्यामुळे बाळासंदर्भात चिंता करण्याची गरज नाही. आणि नंतरचे जे 3 महिने आहेत शेवटचे, त्यामध्ये मात्र जर तुम्हाला आजार झाला कोरोनाचा आणि तो गंभीर झाला तर या काळामध्ये कोरोनामुळे नव्हे तर त्या आजारपणामुळे तुमचं अबॉर्शन होण्याची शक्यता आहे, म्हणजे बाळ लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. तर त्या काळात तुम्ही लक्ष ठेवायचं की तसे काही लक्षणं दिसत आहेत का, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, पोटाचे जे दुखणं सुरू होतं किंवा अंगावरून पाणी जातं किंवा रक्त जातं, या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि यात काही शंका असली तर तुम्ही तुमच्या जे ऑब्स्टेटिशियन आहेत, आरोग्य केंद्र आहे, त्याला संपर्क करा. तर दुसरा पुढचा जो प्रश्न येतोय तो बाळाला इन्फेक्शन होईल का, कोरोना होईल का. तर बाळाला कोरोना होण्यासंदर्भात जी मी तुम्हाला इंग्लंडमधली जी स्टडी सांगितली की त्यांनी 427 कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या आईचे जे रिझल्ट दिले आहेत त्यातल्या 12 मुलांना फक्त कोरोना झाला, जन्मलेल्या मुलांना. आणि त्यातले 6 मुलांना हा जन्मानंतर कोरोना झाला, म्हणजे आईकडून तो बाळाला गेला. आणि 6 मुलांना पोटातच झाला.
म्हणजे तो पोटातनं. परंतु या 12च्या 12 मुलांना कोणाचाही जीव गेलेला नाही. त्यामुळे मुलं त्यांना एकतर काहीच होत नाही लक्षणं, किंवा थोडीफार माइल्ड लक्षणं येतात सर्दी तापासारखी, आणि ते रिकवर होतात. तर जनरली मुलं यामध्ये सुरक्षित आहेत. तर हा झाला मुलांबद्दलचा मुद्दा. अजून एक पुढचा मुद्दा जो आहे तो की या काळात प्रेग्नन्सी प्लॅन करायचं का? तर मित्रो, हा जरी वैयक्तिक प्रश्न असला तरी माझ्या अनुभवावरून अभ्यासावरून जे मत आहे त्यावरनं मी असं म्हणेल की तुम्ही जर आता करोना पॉझिटिव्ह असाल सध्या, तर प्रेग्नन्सी प्लॅन करू नका. हा करोना वगैरे तुमच्या शरीरातला निगेटिव्ह होऊ द्या, मग प्लॅन करा. कारण त्याचे एक्झॅक्टली काय डॅमेजेस होऊ शकतात हे अजूनही पूर्णपणे खात्रीलायकरित्या आपल्याला माहीत नाही. तुम्ही करोना निगेटिव्ह आहात, पण तुम्हाला जर कुठले आजार असले हृदयाचा, फुफ्फुसाचा, किडनीचा, तरी थांबा आणि एकदा थोडा करोनाचा एक अजून पिक्चर क्लिअर झालं की त्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करा. आणि तुम्हाला कुठले आजार नाही आहेत, तुम्ही सुदृढ आहात आणि तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, तर हे पूर्णपणे तुम्हाला किती कॉन्फिडंट वाटतं की तुम्हाला सोयी उपलब्ध आहेत, तुम्हाला मदत मिळणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित एका ठिकाणी सेटल्ड आहात, दवाखाना आहे, आरोग्य केंद्र तुमचं जवळ आहे, तुम्हाला कॉन्फिडंट वाटत असेल तर प्रेग्नन्सी प्लॅन करायला हरकत नाही. तर हा झाला प्रेग्नन्सीबद्दलचा मुद्दा. आता मी बाळाबद्दल थोडा अजून तुम्हाला डिटेल सांगतो की एकदा बाळ जन्माला आलं आणि तुम्ही जर करोना तुम्हाला नसेल तर कुठलीच काळजी करायची गरज नाही. नॉर्मली जसे तुम्ही बाळाची काळजी करता, माता बाळाला दूध पाजते, बॉटल फीड करते किंवा त्याची सगळी जी काळजी घेते ती काळजी घ्यायची. पण जर आईला करोना असेल पॉझिटिव्ह आणि बाळ जन्माला आलं तर काय? बाळाला दुधातून करोना जाईल का? बाळाला आई जेव्हा सांभाळते, तिचा सांभाळ करते, त्यातून करोना जाईल का? की बाळाला ऑलरेडी तिच्या शरीरातून करोना मिळालेला आहे? याची उत्तरं अगदी सोपी आहेत. दुधातून जात नाही करोना. WHO सांगितलं आहे की दुधातून करोना व्हायरस जात नाही. बाळाला आईच्या पोटातूनच करोना मिळालेला असू शकतो, पण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की त्यातनं बाळाला फारसा धोका उद्भवत नाही. थोडेफार लक्षणं होतात आणि नंतर बाळ सेटल होतं. किंवा बाळाला जेव्हा आई ॲक्च्युली त्याची काळजी करेल, त्याच्या संपर्कामध्ये बाळाच्या राहील, त्यावेळेला करोना होऊ शकतो. तर अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला ज्या मातांना दूध स्तनपान करायचं आहे, ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे, त्या अगदी सहज करू शकतात. फक्त थोड्याशा काही आपल्याला खबरदाऱ्या घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट, तुम्ही मास्क लावा, म्हणजे तुमच्यापासून बाळाला व्हायरस जाणार नाही. दुसरी गोष्ट, हात स्वच्छ साबणाने धुवा, सॅनिटायझरने धुवा आणि पूर्ण शरीरच, कारण तुम्ही आता बाळ जेव्हा अंगाला लावाल तर तुम्ही ते सगळं जो एरिया आहे तो स्वच्छ साबणाने धुवा, सॅनिटायझरने धुवा, पण स्वच्छता त्याच्यामध्ये मेंटेन करा. खोकला शिंका करायच्या असतील तर त्या बाळाच्या आजूबाजूला करू नका, त्याला बाळाला लांब ठेवा. तर अशा पद्धतीने ब्रेस्ट फिडिंग करता येईल आईंना आणि बाळाची काळजी देखील करता येईल. आणि तुम्हाला जर कोणी दुसरा मदत करणारा असेल, बाळाची काळजी घेणारा, तर छान. आणि जर करोनाने आई आजारी असेल आणि तिला बाळाला ब्रेस्ट, ती बरीच आजारी आहे समजा, तरीसुद्धा तुम्ही बाळाला दूध पाजू शकता. तुम्ही आपलं दूध एका भांड्यामध्ये काढून, पंपने काढून किंवा हाताने काढून ते बाळाला दुसरं कोणीतरी देऊ शकतं. पण या सगळ्यामध्ये खूप स्वच्छता मेंटेन झाली पाहिजे. मास्क, हाताची स्वच्छता, हे सगळं मेंटेन झालं पाहिजे. आणि जी व्यक्ती बाळाची काळजी करणार आहे ते ॲट नको, ते एक चांगले सशक्त व्यक्ती असले पाहिजेत, म्हणजे मग त्यांना स्वतःला धोका होणार नाही या सगळ्या काळज्या घेताना. तिसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की करोना पॉझिटिव्ह आई असेल तर बाळाची टेस्ट करायची का जन्मलेल्या? गरज नाही. बाळाचं फक्त ऑब्झर्वेशन करायचं आणि जर काही लक्षणं आले बाळाला तर त्याचे पेडियाट्रिकचे जे डॉक्टर आहेत किंवा तुमचे आरोग्य केंद्राचे डॉक्टर आहेत ते त्याचा निर्णय घेतील. पण प्रत्येक बाळाची टेस्ट करण्याची अशी गरज नाही, कारण त्यांना धोका जास्त नाही आहे आणि त्यांना कोरोना झाला तरी ते त्यातनं बाहेर येतात. त्यामुळे प्रत्येक बाळाला टेस्ट करण्याची गरज नाही. तर हा झाला आई आणि बाळासंदर्भातला हा वृत्तांत. आता एखाद्या ठिकाणी आईलाही करोना असेल आणि बाळालाही करोना असेल, तर मग अशा वेळेला सर्व प्रिकॉशन्स तरीसुद्धा घ्यायच्या. बाळाला दूध पाजता येईल, बाळाची काळजी देखील घेता येईल, पण जे लोक मदत करणार आहेत त्यांना स्वतःचं प्रोटेक्शन करावं लागेल. त्यामुळे अशा वेळेला खूप काळजीपूर्वक हे सगळं हाताळावं लागेल. मास्क, हँड हायजीन, सगळा परिसर स्वच्छ ठेवणे, हे सगळं करावं लागेल. आता शेवटचा मुद्दा यावर घेतो की एखादी प्रेग्नंट महिला ती
काम करत असेल, ऑफिसला काम करत असेल, हॉस्पिटलला काम करत असेल, कुठे रिसेप्शनला असेल, तर त्यांनी शिक्षिका, टीचर असेल, कुठलंही काम असेल तर त्यांनी काम करणं या काळात सुरक्षित आहे का? तर याच्यावर अगदी सोपं गायडन्स रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनोकॉलॉजिस्ट UKने दिलेलं आहे. ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. तुम्ही जर आरोग्य क्षेत्रात काम करत असाल, नर्स, डॉक्टर किंवा काहीतरी काम करत असाल तुम्ही हॉस्पिटलमध्ये, जिथे तुम्हाला डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो आणि तुम्हाला कुठले आजार नसतील, हृदयाचा, फुफ्फुसाचा, डायबिटीस, ब्लड प्रेशर वगैरे, तर तुम्ही सुरुवातीचे 6 महिने स्वतःला यातून म्हणजे कोरोनाच्या पेशंट्सपासून लांब ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नंतरचे 3 महिने तर अत्यंत आवश्यक आहे, पण सुरुवातीचे 6 महिने सुद्धा जर तुम्ही पेशंटपासून लांब राहिलात आणि काम करता आलं तर चालेल. पण जर तुम्हाला कुठला आजार आहे आणि तुम्ही दवाखान्यात काम करता आहात तर तुमचा धोका वाढतो. तर तुम्ही काम बदलवून घ्या किंवा मग घरी राहा, कारण तुमच्यामध्ये जो आजार आहे तो कोरोनामुळे तुम्हाला धोक्यात घालेल. त्यामुळे अशा लोकांनी सुटी टाका, काम बदलून घ्या. पण जर तुम्हाला कुठले आजार नसतील तर सुरुवातीचे 6 महिने तुम्ही काम स्वतःला प्रोटेक्ट करून करू शकता. मात्र नंतरचे 3 महिने तुम्ही डॉक्टर असा, नर्स असा, कंपाऊंडर असा, काही असा, पण प्रेग्नंट असाल तर पेशंटशी रिलेटेड कामं करू नका. हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट जिथे पेशंटशी संबंध येतो ते बंद करा. आता तुम्ही जर बाहेर इतर ठिकाणी काम करता आणि तुमचा सारखा लोकांशी संपर्क येतो, त्याला पब्लिक फेसिंग जॉब म्हणतात, पब्लिकशी भरपूर संपर्क येतो, तर अशा वेळेला तुम्ही तुमचे जे एम्प्लॉयर आहेत जॉबचे, त्यांना रिक्वेस्ट करा की तुम्ही लोकांना असं डायरेक्ट संपर्कात कमीत कमी येणारे जॉब करू शकता का, ते काम करू शकता का. आणि ते करू शकत नसाल तर 2 गोष्टींवर ते अवलंबून आहे. तुमची प्रेग्नन्सीचा कितवा महिना आहे आणि तुम्हाला कुठले आजार आहेत का. जर तुम्हाला आजार नसतील कुठले फारसे आणि तुम्ही पहिल्या 6 महिन्यामध्ये असाल तर असे लोकांना फेस करणारे कामं करायला हरकत नाही. पण त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा, फेस मास्क लावा, स्वच्छता, हँड हायजीन मेंटेन करा. नंतरचे 3 महिने, शेवटच्या 3 महिन्यामध्ये मात्र जिथे लोकांचा संपर्क येईल अशा पद्धतीचे कामं करू नका. वेगळ्या प्रकारची कामं करा किंवा सुटी टाका. आणि जर तुम्हाला कुठले आजार असतील तर तुम्ही असे पब्लिकला फेस करणारे कुठलेही कामं प्रेग्नंट झाल्यानंतर करू नका. कारण आतापर्यंत आपल्याला जे सांगण्यात आलं आहे एक्सपर्ट लोकांकडनं की प्रेग्नन्सी ही ॲट रिस्क स्टेज आहे. त्यामुळे या स्टेजमध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीने असं स्वतःला रिस्क वाढेल अशा पद्धतीचं एक्सपोजर करू नका. तर मी हे जे कामाच्या संदर्भात जे सांगितलं ते तुम्ही कितव्या महिन्याच्या प्रेग्नंट आहात, पहिले 6 महिने त्यातल्या त्यात सुरक्षित आहेत, नंतरचे 3 महिने हे तेवढे सुरक्षित नाहीत. तुम्ही जर कोरोना तुम्हाला झाला तर तुमच्या जीवाला धोका वाढू शकतो आणि तुम्ही जर लवकर डिलिव्हरी झाली तुमची तर त्याच्याने बाळाला पण धोका होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कुठे काम करता आहात, कितवा महिना आहात, तुमच्या कामामध्ये काही बदल करता येईल का, अशा पद्धतीने तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. आणि तुमचा जोडीदार जर असा पब्लिकला फेस करत असेल, हॉस्पिटलमध्ये काम करत असेल तर त्या जोडीदाराला सगळी काळजी घ्यावी लागेल. घरी येण्याआधी स्वच्छता करून यायची, घरी आल्यावर पण कपडे बदलणे, आंघोळ करणे, हात स्वच्छ ठेवणे आणि काही लक्षणं जर आले तर स्वतःला आयसोलेट करून घेणे, ही काळजी तुमच्या पार्टनरला, नवऱ्याला करावी लागेल. तर हे झालं तुमच्या कामाविषयी. आता मी समरी सांगतो की तुम्हाला प्रेग्नन्सीच्या संदर्भात जनरल काळजी जी प्रेग्नंट महिलांना घ्यावी लागते, योग्य आहार, स्वच्छता, तुमच्या डॉक्टरची माहिती करून घेणे, तुमच्या परिसरातलं आरोग्य केंद्र कुठलं आहे ग्रामीण भागात, तुम्ही कोणाकडनं तुमची डिलिव्हरी करणार आहात, कोण तुमचं रक्त तपासणी वगैरे फॉलोअप घेणार आहे, सोनोग्राफी, हे सगळं तुम्ही माहिती करून घ्यायची. व्यवस्थित झोप घेणे, आहार घेणे, व्यायाम करणे, शांत राहणे, व्यवस्थित वातावरण, घरात सकारात्मक वातावरण ठेवणे, ही जनरल काळजी प्रेग्नन्सीसाठी करावी लागेल. याखेरीज कोरोनाच्या संदर्भात स्वतःला गरज नसताना एक्सपोज करणे, कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात येणे, हे प्रेग्नंट झाल्यानंतर अवॉइड करायचं. आणि कोरोनाची लक्षणं काय आहेत याची उजळणी करा. आणि काही तुम्हाला तशी शंका आली तर कोरोनाचे जी आरोग्यसेवा आहे आपली त्या संदर्भात एक सजगता ठेवा. कुठलाही डिले करायचा नाही, उशीर करायचा नाही. काही शंका असली, लक्षणं असली तर तज्ज्ञ लोकांशी, आरोग्यसेवेशी बोलून घेणे हे सगळ्यात सोपं. तर थोडक्यात असं की प्रेग्नंट महिला आणि बाळं, पोटातले बाळं आणि बाहेर येणारे, जन्माला येणारे बाळं,
यांना खूप असा धोका नाही. परंतु हा लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे जी परिस्थिती आता उद्भवलेली आहे, आर्थिक अडचण, घराची अडचण, ही स्थलांतरं, डॉक्टरांची उपलब्धता, आरोग्यसेवेची उपलब्धता, या सगळ्याचा विचार करून तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करायची की नाही तो निर्णय घ्या. प्रेग्नंट असाल तर त्या पद्धतीने प्लॅन करा, सजग राहा, घाबरू नका, काळजी करायची गरज नाही. फक्त एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून, विवेकवादी दृष्टिकोन ठेवून या सगळ्याचा सामना करावा लागणार आहे. तर आय होप तुम्हाला ही माहिती उपयुक्त आहे. मी तुमच्या कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आज उद्या देण्याचा प्रयत्न करतो. इतरांनाही ही माहिती सांगा आणि मी असेच रोज वेगवेगळे विषय घेऊन येतो आहे मॅक्स महाराष्ट्राच्या या FBवर लाईव्ह. उद्या पण मी 9:30 वाजता तुम्हाला या पेजवर भेटेल. तर उद्या भेटूयात. टेक केअर. थँक्यू. बाय बाय.